कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, कसा आहे ग आशू? हळूहळू सावरतं म्हणजे बघ ना काय परिस्थिती आली आहे। हेही नाहीयेत आणि भाऊही नाहीयेत। खरं त्याच्या एकट्यावर आलंय ग। पण एक नक्की आहे, ताईला काहीच होणार नाहीये। ती लवकर बरी होईल। डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू केली का? आता आपल्याला टेस्ट करावे लागतील। मला इन्शुरन्स कडून अजून काही आलेलं नाहीये। नाही, डोंट वरी, मी ॲक्च्युली आत्ता चाललोय त्या इन्शुरन्सवाल्याला भेटायला। तो आज सगळं क्लेम करून प्रोसेस सुरू होईलच क्लेम। आपल्याला लवकरात लवकर या टेस्ट कराव्या लागतील, पण कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय मी तरी काहीच करू शकत नाही। बरोबर आहे डॉक्टर, तुम्ही काळजीच नका करू, कन्फर्मेशन मिळेल। मी आजच्या आज ते प्रोसेस करतो, तुम्ही प्लीज प्रोसिजर सुरू करा। आशुतोष, हे बघा, पेशंटसाठी जे जे करावं लागतं ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण काही प्रोटोकॉल असतात ते आम्हालाही पाळावे लागतात। आय नो, तुम्ही प्लीज बघा ना काही। तरी मी ट्राय करतो, येस। पण जेवढ्या होईल तेवढ्या लवकर हा क्लेम प्रोसेस व्हायला हवा। हो सर, थँक्यू सो मच। माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस, माझं घर तोडलंस आणि मी इथे जेऊ अशी अपेक्षा करतेस? शिवा, काय झालं बाळा? काकू, मी आशूला समजावलं की त्याने खंबीर राहायला पाहिजे, पण ह्यात त्याची काहीच चूक नाहीये। आशू आणि सीताईमध्ये जो काही दुरावा आलाय तो माझ्याचमुळे आलाय असं मला वाटायला लागलंय। शिवा, मला ना वाटलंच होतं की तुम्ही दोघं पोरं आता याच विचारात जाल आणि हा सगळा दोष स्वतःवरच ओढावून घ्या। खरं तेच आहे ना, कितीही गोष्टी नाकारल्या तरी सत्य नाही ना बदलत। आशूने घर का सोडलं? माझ्यामुळेच ना। मीच त्याला तेव्हा थांबवलं असतं तर हे सगळं घडलं नसतं ना। हो ना, मग का नाही थांबवलंस? कारण काकू त्याने नसतं ऐकलं, आणि तेव्हा त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं जास्त महत्वाचं होतं। मग का दोष देते स्वतःला? अगं, तू तुझ्या नवऱ्याला सपोर्ट केलायस ना, आणि तेही त्याची इच्छा लक्षात घेऊनच। काकू, पण हे सगळं झालं माझ्यामुळेच ना। मी त्याच्या आयुष्यात परत आले म्हणूनच झालं। शिवा, अगं नको स्वतःला त्रास करून घेऊस। तुला माहिती आईवडिलांचं प्रेम कसं असतं? ज्या मुलाला ते लहानपणापासून जपतात, जेव्हा तो मुलगा त्यांच्या विरोधात जातो किंवा त्यांच्यापासून दूर होतो ना, त्यांना त्रास नाही का ग होणार तेव्हा? पण याचा अर्थ असा नाहीये की तो मुलगा चुकीचा आहे। अगं, आशूने जर तो निर्णय घेतला नसता तर त्याला त्याच्या प्रेमासाठी कसं उभं राहता आलं असतं? आणि तू तर त्याच्याबरोबर नेहमीच उभी असतेस ना मग? त्यामुळे या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं नको समजूस। आणि आशूच्या या निर्णयामुळे ना, आशूमध्ये एक छानसा बदल जाणवला मला। बघ ना, भाऊ नाहीयेत, हे नाहीयेत, तरीही ही परिस्थिती त्याने किती छानपणे सांभाळली। अगं, मला सांग, हा जबाबदार आशू का बघायला मिळाला? चल, सोड आता हा विचार। आपल्याला सीताईला लवकर घरी परत न्यायचंय, हो की नाही? साहेब, चहा। वाह 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 वडके, तुमच्या हातचा चहा म्हणजे अमृत। अहो, म्हणून तर मी सारखा सारखा मागतो ना। धन्यवाद। आता ते इन्शुरन्सचं बघायचं होतं। हां, इकडे। थँक्यू। गुड मॉर्निंग। व्हेरी गुड मॉर्निंग, बोला। ॲक्च्युली इन्शुरन्स क्लेम केला होता कसा केला होता? फोनवरती। ते समोर टेबल दिसतंय ना, तिकडे जा।
हो एक्सक्यूज मी मॅडम, येस. इन्शुरन्स क्लेम केला होता कधी केला होता? काल संध्याकाळी. मग एव्हाना व्हायला हवा होता. अहो पण नाही झाला. असं कसं होईल? हे पण झालंय ना, मला कुठलाही फोन कॉल नाही आला बरं, नाव? हॉस्पिटलला. पण आशुतोष देसाई. पेशंटचं नाव? सीता रामचंद्र देसाई. हॉस्पिटलला पण नाही कळलं. ओके ओके. हा नंबर आहे क्लेमचा. 9 नंबरला जातो. शेजारी. हो. ओके. एक्सक्यूज मी, हा इन्शुरन्सचा नंबर आहे. क्लेम केला होता पण काहीच झालं नाही अजून. नाही हो, हे मी नाही बघत. मग ते बघा तिकडे ते सावंत साहेब बसलेत ना, ओके. ते सावंत साहेब बघतात हे सगळं. ओके, एक विचार. थँक्यू. किती वेळ? अहो होईल लवकर. हा तुम्ही या, मी कळवतो. सावंत साहेब आपणच का? इन्शुरन्स क्लेम केला होता. हा पॉलिसी नंबर आहे. कोण आपण? आशुतोष देसाई. देसाई, या बसा. नाही राहू दे, जरा इमर्जन्सी आहे. आजच्या आज क्लेम झाला तर प्लीज. मग करू की, काय घाई आहे? काही आहे, माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, तिची ट्रीटमेंट सुरू करायची म्हणून मी आलो इथे. प्लीज तुम्ही हॉस्पिटललाही कळवा आणि प्रोसिजर सुरू करा. अहो साहेब, असं होत नाही. हा तुम्ही आजची आज म्हणाल म्हणजे होईल का? एवढं सोपं नाही आहे ते. अहो सोपं नसतं. मग इन्शुरन्स पॉलिसी कशाला घेतो आम्ही? वेळेला कामी यावी म्हणूनच घेतो ना. तुम्ही प्लीज हे आज करा आणि हॉस्पिटलला कळवा. अहो आता तुम्ही आमच्या डोक्यावर येऊन बसणार का? असं नाही म्हणत आहे मी, पण तुम्ही प्लीज लवकरात लवकर हॉस्पिटलला कळवा आणि माझी प्रोसिजर तर करा. तुम्हाला लोकांच्या ना लक्षातच येत नाही. आता आम्ही काय मशीन आहोत का? आता बघा, तुमची फाईल चेक करावी लागेल, डिटेल्स चेक करावी लागतील आणि मग मग करा ना. हे बघा, तुम्ही हे सगळे प्रोसिजर केल्याशिवाय माझ्या आईचं ऑपरेशन सुरू होणार नाही. तिच्या टेस्ट आहेत, इमर्जन्सी आहे. प्लीज जरा समजून घ्या ना. अहो म्हणजे आम्ही काय इथे रिकामे बसलो? हा तुम्हालाच फक्त इमर्जन्सी आहे, बाकीच्यांची इमर्जन्सी नाहीये. ही बघा फाईल्स, बघा किती डॉक्युमेंट्स आहेत, एवढे सगळे चेक करायचे आहेत. हो पण मग माझी एक केस जरा स्पेशल म्हणून ट्रीट करा आणि मला पटकन माझं काम करून द्या प्लीज. बरं ठीक आहे, तुमची स्पेशल केस म्हणून बघतो आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. ठीक आहे, या आता. थँक्यू. या. आणि प्लीज हॉस्पिटललाही कळवा, त्याशिवाय ते सुरू करत नाही. हो हो या. येस. सावंत साहेब, हा. काय झालं? काही नाही रे, सगळे घोड्यावर येतात, त्यांना वाटतं आपण रिकामीच बसलो. हा सोड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.